आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? एकाने पण फोन का उचलला नाही माझा? आणि सत्य आणि मंजू कुठे आहेत? काय झालंय कोर्टात? सपना, तू सांग काय झालंय? सवी कवी तुम्ही तरी सांगा काय झालंय? गप्प का बसलाय तुम्ही? काय नाही, 6 महिने थांबा म्हणले जज साहेब. मग विचार करा आणि या घटस्फोट घ्यायला. खरंच? म्हणजे शेवटी परमेश्वराने तेच घडवलं जे माझ्या मनात होतं. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार रे. मंजू, ये. या घरची लक्ष्मी पुन्हा एकदा या घरी आलीच. तुला जरी आनंद झाला नसला तरी मला खूप आनंद झालाय. जज साहेबांनी साक्षात परमेश्वराच्या रूपात येऊन तुमच्या नात्याला नवी संधी दिली आहे. आणि तुम्ही दोघंही ती मनावर घ्याल अशी अपेक्षा आहे माझी. आत्ता मला कळतंय की यांच्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय तो. पण तसं बी 6 महिन्यात जावं लागणार आहे. तेव्हा यांच्या चेहऱ्यावरचे रंग खुलले तर मला आनंदच होईल. 6 महिने खूप आहेत. 6 महिने. अगं, एखादं नातं 7 जन्मातही जुळत नाही, पण काही नाती क्षणात जुळतात. आणि असा क्षण या 6 महिन्यात कधी ना कधी तुमच्या आयुष्यात येईलच, ही खात्री आहे माझी. ये आतमध्ये. तुझ्या या घरात येण्याने मला खूप आनंद झालाय मंजू. हे बघ, कुणाला काय वाटायचंय ते वाटू देत. पण तुला माहित नाही तू या घरासाठी किती महत्वाची आहेस ते.
आई, अगं किती टेन्शन घेशील. हे बघ, तू नेहमी म्हणतेस ना, जे काय पण होतं ते चांगल्यासाठी होतं. मग आता पण जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय, समज ना. अगं पण आमरे, प्रत्येक वेळेला ह्यो असा विचार नाही ना करता येत. आई बाप आपल्या पोरीचं लगीन ठरवताना तिला मोठं घर, चांगला नवरा, चांगली माणसं मिळावी अशी अपेक्षा करतात ग. आणि बाईचं का नाही लग्नानंतर समजा आयुष्यच बदलून जातं बघ. माहेरी लाख अडचणी असल्या ना तरी बी तिला सासरी सुख घावावा अशी अपेक्षा असते ग. आणि आपल्या मंजूच्या बाबतीत असलं काहीच नाही झालं बघ. अगं असं तुला वाटतं? आता विचार कर, वांग्यावर लगीन करून तिला काय आभाळभर सुख गावणार होतं का ग? ती झालंच म्हणा, पण निदान आपली पोर आपल्या डोळ्यामोर राहिली असती अगं. आता तिकडं ते माहिले तिला कसं वागवत्याल ह्याचीच काळजी वाटते बघ. आणि आपली मंजू आणखीन 6 महिने तिकडं कशी काढणार आहे काय माहित. पण ही समजा तुला आत्ता नाही कळणार, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा कळेल. आई, तुझं कायच्या कायच असतंय बघ. अगं जरा विश्वास ठेव, मला तर वाटते समजा ठीक होईल बघ. देवा परमेश्वरा, सत्या आणि मंजूच्या नात्याबद्दल तू काय ठरवलंयस मला खरंच काही माहित नाही. पण माझी हाक ऐकून तू पुन्हा एकदा त्यांना एकत्र आणलं त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आता त्या दोघांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी तुझीच. आत्ता जरी ती दोघं डोक्यात राग ठेवून असली तर मनानं खूप चांगली आहेत.